नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनल मी स्वागत करतो. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बेस्ट कॉलेजेस. ठीक आहे, म्हणजे चांगल्यात चांगले कॉलेजेस ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे 75 ते 85 या मधात पर्सेंटाईल आहे, म्हणजे जवळजवळ 10 पर्सेंटाईलचे आपण गॅप ठेवलेला आहे. 75 ओके स्टार्ट आहे आणि 85. तर या दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना पर्सेंटाईल राहणार अशा विद्यार्थ्यांसाठी पण बेस्ट कॉलेज अक्रॉस महाराष्ट्र आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. ओके, आणि बघा कशा डिटेल्स जाणून घ्यायचा बघा प्रयत्न करा. बघा आता हे जे काही मी इथं 21 कॉलेजेस जवळजवळ ठेवलेले आहे. ओके, आता या 21 कॉलेजेस म्हणजे जे काही सुरुवातीचे 10-12 कॉलेजेस आहे यामध्ये म्हणजे ओपन कॅटेगरीचं म्हणा, ओबीसी, एसीबीसी, आफ्टर दॅट NT या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी इथं ॲडमिशन मिळणे कठीण जातं. ओके, कुठे कठीण जातं, जसं तुम्हाला CS ब्रांचेस पाहिजे, ITs पाहिजे. ओके, ठीक आहे, मेकॅनिकल सिव्हिलसाठी तुम्ही ट्राय करू शकता, तिथं मिळण्याचे चान्सेस पण आहे. परंतु 10-12 कॉलेजेस नंतर मग हे जे काही खालचे कॉलेजेस दिसते तुम्हाला 14, 15, 16, 17 रँकवर, तर इथे तुम्हाला ओपन ओबीसीतूनही CS सारखी ब्रांच म्हणा, IT सारखी ब्रांच म्हणा किंवा NTC सारखी ब्रांच म्हणा मिळण्याचे चान्सेस आहे. बघा आपण स्टेप बाय स्टेप एक एक कॉलेज आपण चेक करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, बघा ही PDF आहे. ही PDF काय आहे, लास्ट इयरला जो काही कट ऑफ लागला होता तर कॅपराऊंड पहिल्याचा हा कट ऑफ लिस्ट आहे. इथं लक्षात. तर बघा इथं आपण राजीव गांधी हे जे काही पहिलं कॉलेज आहे आपण सर्च केलं. ठीक आहे, बघा या पर्टिक्युलर ट्रस्टचं कॉलेज आहे राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबईचं. आता बघा आपला जो काही रेंज आहे 75 to 85. तर बघा आता कुठे एखादा विद्यार्थी बसतो. बघा आता एखाद्या विद्यार्थ्याला इथं कम्प्युटर जर पाहिजे असेल तर तो बघा ST कॅटेगरीतनं असेल तर तो इथं नक्कीच फिट होताना आपल्याला दिसतो, कारण की त्याला 67च पर्सेंटेज पाहिजे. ठीक आहे, आणि हा जो काही कट ऑफ आहे वरचा होम युनिव्हर्सिटीचा आहे, हा अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा आहे. आता अदर दॅन होम युनिव्हर्सिटीमध्ये बघा ST तर बसला म्हणजे त्याला काही प्रॉब्लेम नाही, तर तो इझिली चान्स घेऊ शकतो. एक मिनिट आपण हे थोडं झूम इन करूया. ओके, त्यानंतर 85 होतं ना आपला. हां, तर बघा जे एखादी विद्यार्थिनी LVJची स्टुडंट आहे. ओके, बघा इथं 77 आहे. आफ्टर दॅट LSTची जी स्टुडंट आहे हिचा पण इथं नंबर लागण्याचे चान्सेस आहे. ओके, L फॉर लेडीज कोटा राहतो स्पेशल. आणि इथे बघा तुम्ही जो काही डिफेन्स OBCमधनं आहे त्याचे पण इथं लागण्याचे चान्सेस आपल्याला दिसतं. ओके, म्हणजे पर्टिक्युलरली ओपन OBC किंवा SCBC या कॅटेगरीचं तुम्हाला इथं विद्यार्थी लागताना दिसलं, परंतु डिफेन्स दिसला. ओके, त्यानंतर LVJ दिसलं, त्यानंतर ST जनरल आणि लेडीज या दोन्ही कॅटेगरी इथं लागण्याचे चान्सेस होते कम्प्युटर सायन्ससाठी. इथं लक्षात. आता नेक्स्ट ब्रांच बघूया आपण. सेम विथ IT राहणार, कारण की ITचा कट ऑफ जवळजवळ तितकाच राहतो. बघा म्हणजे ही कॅटेगरी तर तिथं फिक्स झाली. आफ्टर दॅट बघा LST पण इथं फिक्स झाली. बघा LSC थोडं क्लोज आहे. ओके, म्हणजे कमी चान्सेस आहे. आफ्टर दॅट बघा बघा हे दोन्ही पण म्हणजे GST आणि GVJचे तिथं तुम्हाला चान्सेस दिसते. आणि आफ्टर दॅट बघा EWSचे पण चान्सेस दिसतोय. डिफेन्स OBCचे पण चान्सेस दिसते. डिफेन्स याचेही चान्सेस दिसते आणि डिफेन्स ओपनचे पण जवळजवळ चान्सेस तुम्हाला इथे दिसते. इथं लक्षात. आता बघा जसं जसं आपण इलेक्ट्रॉनिक्सवर आला तर थोडंसं जो काही कट ऑफ आहे तो कमी जाणार. जसं की इथं बघा जनरल SC आणि जनरल VJ या दोघांचे इथे चान्सेस बनताना आपल्याला दिसत आहे. आफ्टर दॅट जनरल SCBC 76 आहे, याचेही चान्सेस इथे बसत आहे. आफ्टर दॅट LSC ओके आणि LNT आणि LNT2 या दोघांचेही चान्सेस इथे आपल्याला दिसत आहे. इथं लक्षात. मग हे अदर दॅन होम युनिव्हर्सिटी असंच तुम्हाला कॅटेगरी वाईज म्हणा किंवा जो काही ब्रांच आहे, जसं आता मेकॅनिकलसाठी बघा बघा LOBC बघा इथनं हे सगळंच दिसतं. बघा इथं जनरल SCBC, जनरल OBC पण क्लोज आहे, जनरल NT पण क्लोज आहे. जनरल NT मेकॅनिकल ब्रांच आहे. ओके, ब्रांच मेकॅनिकल आहे, त्याच्यामुळे जो काही कट ऑफ आहे तो कमी झालेला दिसतो. इथं लक्षात. सगळ्या अशा तुम्हाला क्रॉस चेक करून बघायचं. ओके, आफ्टर दॅट सेकंड आपण एखादा कॉलेज घेऊया. आता बघा संत गजानन महाराज विदर्भातलं कॉलेज आहे आपलं. बघा आता या कॉलेजची आपण हिस्ट्री बघण्याचा प्रयत्न करूया. इथं लक्षात असं क्रॉस बाय क्रॉस तुम्हाला चेक करायचं. जसं अथर्व कॉलेज झालं, ठाकूर कॉलेज झालं, भारतीय विद्यापीठ, JH रायसोनी, टेरणा, JSPMS, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जळगाव, सिंहगड. ओके, GH रायसोनी 2 आहे, कमन्स नागपूरतलं, सिंहगड, झील, डॉक्टर DY पाटील तळेगावचं, अनंतराव पवार या सगळ्या कॉलेजेसचं तुम्हाला या पद्धतीने बघायचं आहे. जेणेकरून म्हणजे तुम्ही कुठे लागू शकता. बऱ्याच गोष्टी चेक करायच्या आपल्याला तिथे. एकतर पहिलं तर ब्रांच आहे की नाही, म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर चांगल्या कॉलेजमध्ये समजा आपल्याला मिळत असेल
परंतु सिव्हिलला मिळणार, ENTCला मिळणार, CS ला नाही मिळणार, IT ला नाही मिळणार. या सगळ्या गोष्टी तुम्हाला अशा क्रॉस चेक केल्यानंतरच कळणार. बघा आता जसं की श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग शेगाव, अतिशय व्यवस्थित प्लेसमेंट आहे. या कॉलेजचं प्लेसमेंट अतिशय सुंदर आहे. इथं तुम्हाला 7-8 लाखापर्यंत किंवा 5-6 लाखापर्यंत इन अँड ॲव्हरेज पॅकेज मिळते. आता बघा, आता इथे आपल्याला चेक करायचं 75 to 85च्या दरम्यान. बघा ओपनला चान्स नाही, SCला चान्स दिसतं, STला चान्स दिसतं. विजय 87 गेला म्हणजे मुश्किल आहे थोडं. दॅट बघा लेडीज कॅटेगरीमध्ये यायचं. आता लेडीजमध्ये बघा LST तर ओके आहे, म्हणजे जमणार. आफ्टर दॅट PWD बघा, PWD ओपन आणि PWD OBC या दोघांचं इथं लागण्याची शक्यता आपल्याला दिसते. आफ्टर दॅट 61 ST चालते, 84 म्हणजे बघा जनरल NT हाही चालते, अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा कटअप आहे. ओके, आणि स्टेट लेवल बघा डिफेन्स ओपन आहे चालते, डिफेन्स हे चालते, म्हणजे ह्या सगळ्याच नाही, या दोन नाही चालणार, म्हणजे या मुश्किल आहे. परंतु या तिन्ही कॅटेगरी इथे बसण्याचे चान्सेस आहे कम्प्युटरसाठी. आफ्टर दॅट IT साठी बघा तोच सेम सिनेरिओ राहणार आहे. आपण इलेक्ट्रिकलसाठी बघा जनरल ओपन पण पॉसिबल आहे. आता जनरल ओपन पॉसिबल आहे म्हणजे बाकी सगळंच तुम्हाला पॉसिबलच्या रेंजमध्ये दिसणार. येत्या लक्षात बघा 77, 79, 76, 82, 85 जनरल ओपन पॉसिबल आहे म्हणजे बाकी सगळंच पॉसिबल आहे. इथे बघा जनरल ओपन पॉसिबल आहे, 85च्या आतमध्येच आहे, त्याच्यामुळे बाकी सगळं पॉसिबल आहे. परंतु ब्रांच कोणती आहे? इलेक्ट्रिकल आहे. हा फरक पडतो. येत्या लक्षात. बघा नेक्स्ट ब्रांच बघूया आपण. बघा ENTC बघा. आता बघा जनरल ओपन 89 आहे, म्हणजे थोडंसं मुश्किल चाललं. SC पॉसिबल आहे, ST पॉसिबल आहे, विजय पॉसिबल आहे. ओके, NT2 NT3 जवळजवळ पॉसिबल आहे. जनरल OBC थोडं कठीण चाललं. जनरल SCBC पॉसिबल आहे. SC लेडीज SC. ओके, LST बघा L ओपन 90 करूया, म्हणजे तिथं पॉसिबिलिटी कमी आहे. बाकी बघा ना तुम्ही इथं बघा, इथं LSC पण चालतं, ST चालतं, विजय चालतं, NT1 NT3 म्हणजे लेडीजसाठी पॉसिबल इथं दिसतंय. आणि इवन LSCBC पण तुम्हाला इथं पॉसिबल दिसत आहे. ब्रांच कोणती होती? ENTC होती. हे लक्षात. अशा पद्धतीने तुम्हाला क्रॉस चेक करत जायचं आहे. आफ्टर दॅट बघा यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, अगेन विदर्भातलंच कॉलेज आहे. इथे आपण पॉसिबिलिटीज चेक करू. अशा प्रकारच्या तुम्हाला पॉसिबिलिटीज चेक करायची. ही जी काही दिलेली लिस्ट आहे, ओके, या दिलेल्या लिस्टचा तुम्ही स्क्रीनशॉट काढावा, जेणेकरून मी जो काही म्हटलेला आहे, जो काही कॅपराऊंड पहिल्याचा कटअप आहे लास्ट इयरचा, तो CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर आहे. त्या वेबसाईटवरनं ती PDF डाउनलोड करायची आणि एक पर्टिक्युलर कॉलेज घ्यायचं, आपण कोणत्या कॅटेगरीनं काय आहो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे चेक करायच्या आहे. बघा आता यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर. बघा आता इथं जनरल ओपन सिव्हिलसाठी पॉसिबल आहे. ब्रांच कोणती आहे? सिव्हिल. जनरल ओपन पॉसिबल आहे म्हणजे बाकी सगळ्याच नियर अबाउट ब्रांचेस तुम्हाला पॉसिबल राहणार. म्हणजे इथं सिव्हिलसाठी जनरल ओपनमधनं म्हणा, OBCमधनं म्हणा, तो विद्यार्थी लागू शकतो. कम्प्युटर सायन्स अँड डिझाईनसाठी बघा इथे पॉसिबिलिटी कमी आहे, 91वर गेला, म्हणजे 5% फरक पडलं, म्हणजे काहीच ठिकाणी पॉसिबल दिसतं तुम्हाला. बघा STला पॉसिबल आहे. बाकी बघा जनरल SCBCला पॉसिबल वाटतं. बाकी इकडे बघा डिफेन्सला वगैरे तुम्हाला दिसतं. इथे बघा SC पॉसिबल आहे, ST पॉसिबल आहे, विजय पॉसिबल आहे. आफ्टर दॅट NT3 पॉसिबल आहे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी. बाकी इकडे पॉसिबिलिटी कमी आहे. लेडीज कोट्यामध्ये तुम्हाला दिसू शकतं. बघा LST चालतं, इकडे पण LSCBC पण चालतं, 84 आहे ना. EWS पण चालताना दिसते तुम्हाला. बघा डिफेन्स OBC पण चालताना पॉसिबिलिटी आहे, डिफेन्स ओपनची पण पॉसिबिलिटी आहे. या सगळ्या गोष्टी अशा जर चेक केल्या तर तुम्ही ENTCमध्ये बघा, ENTC कडीन चाललं. बघा जनरल ओपन 90 आहे, SCला पॉसिबल आहे, STला आहे, विजयला आहे. आफ्टर दॅट NT1ला आहे, 2ला थोडं कठीण गेलं, ठीक आहे नाही, 3लाही थोडं कठीण जाणार, 86 आहे. बघा इथं जनरल SCBC पॉसिबल आहे. अशा प्रकारे तुम्हाला एक एक कॉलेज तुम्हाला चेक करून बघायचं आहे. हे लक्षात. आता बघा DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग तळेगावचं कॉलेज बघूया आपण. ओके, तुम्ही ही लिस्टची ॲक्च्युली स्क्रीनशॉट काढून घ्यावा, जेणेकरून तुम्हाला म्हणजे त्या गोष्टी फार इझी जाणार कशा क्रॉस चेक करायच्या तर. ठीक आहे. अशा प्रकारे जर तुम्ही म्हणजे प्रत्येक कॉलेज जर चेक केला आपल्या रेंजचा तर नक्कीच, आणि मी कॉलेज सजेस्ट करतच आहे, म्हणजे 75 to 85 ज्या विद्यार्थ्यांना पर्सेंटेज अशासाठी कॉलेज सजेस्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे जे काही कॉलेजेस आहे ते या PDF च्या स्वरूपात तुम्हाला बघायचं आहे. बघा कम्प्युटर इंजिनिअरिंग
87, थोडं 85ला कठीणच चाललं, परंतु बाकी पॉसिबिलिटी राहू शकतो बघा. SC ST VJ NT1 NT2 NT3 OBC 86 आहे, पॉसिबिलिटी कमी आहे. म्हणजे इथपर्यंत तुम्हाला पॉसिबिलिटी दिसते ओके या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना. आफ्टर दॅट बघा जनरल SC BC पॉसिबल आहे. आफ्टर दॅट लेडीजसाठी बघा, लेडीजला बघा SCला पॉसिबल आहे, STला आहे, VJला आहे, NTला आहे. NT3ला थोडं कठीण जाईल कारण की 88 आहे. आफ्टर दॅट इथे पॉसिबल दिसतं, इथे पॉसिबल दिसतं, इथे पॉसिबल दिसतं कम्प्युटरला. येतं लक्षात. अशा प्रकारे जर तुम्ही प्रत्येक गोष्टी जर चेक करण्याचा प्रयत्न केला तर 101% तुम्हाला कुठं लागू शकतं याची एक गेसच म्हणा तुम्हाला 101% येऊन जाईल. ठीक आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.